पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा। पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 34 मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून हरिदास कृष्णात सरवड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांच्या उमेदवारीबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध तर्कवितर्क सुरू होते। मात्र उमेदवारी अधिकृत होताच कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना हरिदास सरवड यांनी सांगितलं की संयम आणि संघर्षातून मिळालेलं यश अधिक जबाबदारीची जाणीव करून देतं। पक्षानं माझ्यावर दाखवलेला विश्वास मी प्रभागाच्या विकासातून सार्थ ठरवीन। आगामी काळात संपूर्ण पॅनल निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। प्रभाग क्रमांक 34 मध्ये समाविष्ट असलेल्या गावांचा आणि परिसराचा समतोल विकास साधण्यासाठी ठोस विकासात्मक धोरणे राबवली जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं। रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, वाहतूक आणि मूलभूत नागरी सुविधा या मुद्द्यांना प्राधान्य देऊन नियोजनबद्ध कामे केली जातील असेही त्यांनी नमूद केले। यावेळी वडगाव येथील त्यांच्या निवासस्थानापासून भव्य दिव्य रॅली काढण्यात आली। रॅली वाजत गाजत सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय या ठिकाणी पोहोचली। यावेळेस हरिभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 34 मधील निवडणूक आता अधिक चुरशीची होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। भाऊक झालेले हरिभाऊ। पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून मोठ्या संख्येने इच्छुकांची संख्या होती, त्यामुळे पक्षांतर्गत तीव्र स्पर्धा झाली होती। मात्र तरीही पक्षश्रेष्ठींनी हरिदास सरवड यांच्यावर विश्वास दाखवल्यामुळे हरिदास सरवड यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया व्यक्त करताना ते भावुक झाले। यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री माधुरीताई मिसाळ, चंद्रकांतदादा पाटील, आमदार भीमराव तापकीर, शहराध्यक्ष धीरज घाटे आणि इतर सर्वच नेत्यांचे त्यांनी आभार मानले। माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवेन अशी भावना त्यांनी यावेळेस व्यक्त केली। उमेदवारी अर्ज आपण दाखल केला आहे, काय सांगाल? काय भावना? भारतीय जनता पार्टीने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे। खूप प्रयत्न करून या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे। प्रचाराचा भाऊ एक टप्पा झाला असं वाटतंय का? पाण्याची बॉटल आहे का रे? खूप काम केल्यानंतर भारतीय जनता पार्टी आपल्या बरोबर राहते हे आज सिद्ध झालेलं आहे। आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले लोक जर आपल्या बरोबर राहणार असतील तर निश्चितपणे उमेदवारी आपली ही निश्चितपणे मिळू शकते। आणि त्यासाठी माननीय आमदार भीमराव तापकीर, माननीय खासदार मुरलीधर मोहोळ, माननीय बाबाशेठ मिसाळ, सर्व चंद्रकांतदादा पाटील असतील किंवा आदरणीय आमदार माधुरीताई मिसाळ असतील, माझे स्नेही सहकारी माननीय आमदार सुनील भाऊ कांबळे असतील, पुणे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे, माझे सभागृहातील सर्व सहकारी यांनी खूप मदत केली। आणि प्रभाग जो आहे तो ग्रामीण भाग आणि शहरी असा झाल्यामुळे 1,01,000 मतदान या प्रभागामध्ये आहे। प्रभागामध्ये आमचे 4 सहकारी जे आहेत ते सर्वच्या सर्व निवडून कसे येतील यासाठी मी प्रयत्न निश्चितपणे करणार आहे। जो विश्वास पार्टीने माझ्यासारख्या सामान्य घरातील कार्यकर्त्याला दाखवलेला आहे, कारण आज तुम्ही पाहिलं असेल परिस्थिती जी आहे उमेदवारीची खूप क्रिटिकल परिस्थिती आहे। आणि आपल्यासाठी जे नेते आपल्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत त्या नेत्यांबरोबर, त्या पार्टी बरोबर आपण प्रामाणिक राहणे आणि संघटनेमध्ये नम्रपणे आणि प्रामाणिकपणे काम करणे हेच निश्चितपणे भविष्य काळामध्ये आपण करणार आहोत। लोकांची सेवा असेल, आपण करत असताना आपलं चारित्र्य आणि काम या 2 गोष्टी निश्चितपणे आपल्या कामामध्ये राहिलेल्या आहेत। त्या अविरतपणे भविष्य काळामध्ये आपण बरोबर घेऊन संघटना आणि पार्टी या दोन्ही स्तरावर आणि लोकांची कामं या दोन्ही स्तरावर
आपण काम करणार आहोत. अहो, तुम्ही 2 नंबरच्या लीडने पुणे महानगरपालिकेमध्ये निवडून आला होता, पण उमेदवारी मिळवण्यासाठी तुम्हाला एवढा संघर्ष का करावा लागला? उमेदवारी मिळवण्यासाठी संघर्ष असं नाहीये, कारण आता तुम्ही भाऊक झाला. पार्टी मोठी झालेली आहे. पार्टीमध्ये खूप जवळ कॅपेबल लोकांची संख्या खूप झाली आणि आमच्या महानगरपालिकेच्या जुन्या वॉर्डमध्ये 4 नगरसेवक आम्ही होतो, 2 झेडपी सदस्य होत्या. तिकीट 2च जणांना द्यायचं होतं आणि 4 जणांना त्या ठिकाणी तिकीट 4च जणांना द्यायचं होतं आणि 6 जण कॅपेबल लोक, त्याच्यापेक्षाही जास्त संघटनेची लोक होती आणि सगळी पात्र लोक होती. त्यामुळं कॉम्पिटिशन जी आहे ती साऊंड कॉम्पिटिशन होती आणि त्यामुळं शेवटपर्यंत असं वाटत होतं की आपल्याला संधी मिळेल का नाही. परंतु संघटनेने माझं काम पाहिलं, माझी पात्रता पाहिली, मला वाटतं माझी निष्ठा जी आहे ती माझ्या कामाला आली आणि सगळ्यात जास्त मोठा वाटा जर असेल तर माननीय आमदार साहेबांचा या उमेदवाराच्या संदर्भात निश्चितपणे आहे की मग बाळासाहेब पोकळे असतील, धनंजय पोकळे आहे, माझे नातेवाईक आहेत, परंतु खंबीरपणे माझ्याबरोबर राहिले. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोण आपल्याबरोबर खंबीर राहत नाही, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत खंबीर आपल्याबरोबर राहिले म्हणून आपल्याला संधी मिळाली. ही संधी जी आहे भविष्य काळामध्ये आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये वाया घालवणार नाही. संधी का मिळाली तर आपल्याला पार्टीने आपलं काम बघून संधी दिलेली आहे. परंतु नरेगाव असेल, दायरी असेल किंवा वडगाव बुद्रुक मधील परिसर असेल, तुम्ही भविष्य काळामध्ये निश्चितपणे पाहतात की नंबर 1चा प्रभाग हा नरे, वडगाव बुद्रुक आणि दायरी निश्चितपणे झालेला तुम्हाला दिसेल. पूर्वी आमचा वडगाव बुद्रुक दायरी प्रभाग होता आणि टॉप 5 मध्ये हा प्रभाग आमचा होता आणि जवळजवळ 15-16 प्रोजेक्ट आम्ही केले. परंतु आता भविष्य काळामध्ये माझ्यावर राजाभाऊ लायगुडे आहेत, आमच्या ज्येष्ठताई भूमकर आहेत, नंतर आपल्या नवलेताई आहेत. तर निश्चितपणे सर्वांना घेऊन आपल्या भागाची प्रगती, ही सर्वांगीण प्रगती करण्याची आपण प्रयत्न करणार आहोत आणि सर्वांना घेऊन काम जर केलं तर सर्व शक्ती ही आपल्याला ताकद वाढते. आणि म्हणून माझी सर्व जनतेला, सर्व मतदारांना, सर्व माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांना विनंती आहे, सर्वच्या सर्व 4ही नगरसेवक, 4ही उमेदवार जे आहे भारतीय जनता पार्टीचे, निवडून येणं खूप गरजेचं आहे. तुमचं जर हरिदास चळवळीवरती प्रेम असेल आणि हरिदास चळवळीच्या कामावरती, चारित्र्यावर तुमची विश्वास असेल तर 4ही मतं ही भारतीय जनता पार्टीला आपण देणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, आम्ही 4ही नगरसेवक हे मोठ्या मताधिक्याने निवडून आपण द्यावे. धन्यवाद.